मुंबईमध्ये गुजरातीत फलक कशाला, मनसेचा मुंबईतील व्यापाऱ्याला सवाल. मराठी दुकानाचे नाव लिहायची व्यापाऱ्याची तयारी. अशोक खरातला दुरस्त यंत्रणेद्वारे न्यायालयात केलं हजर. सुरक्षेच्या कारणास्तव खरातची शारीरिक हजेरी पोलिसांनी टाळली. आमच्याकडेही अनेक भोंदू आले होते, शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य. शर्मिला यांचा निशाणा कुणावर? पटेलांच्या फलकावर अजित पवार नाहीत, गोंदियातील गोंधळावर पटेल गप्प. फडणवीसांच्या भेटीला थोरल्या मुलासह गेल्या सुनेत्रा पवार. पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा. निवडणूक बिनविरोध करण्याची संस्कृती नाही, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. एसटीचा प्रवास 100 रुपयांनी महागणार, तिकीट दरात 10% हंगामी वाढ. शिवसेनेमध्ये शिंदे बदल करणार, कुचकामी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता, नव्या चेहऱ्यांना संधी. आगामी निवडणुकांसाठी शिंदेंचं धोरण ठरलं. मनसेमध्ये फेरबदलाचे वारे, नव्या चेहऱ्यांना संधी. मनसेचे जुने चेहरे नव्या जबाबदारीत दिसणार. जळगावच्या शिक्षकावर विद्यार्थिनीच्या शोषणाचा आरोप, पीडितेच्या नातेवाईकांनी शिक्षकाला चोपले. नाशकात महिला अत्याचाराचं नवं प्रकरण, नामांकित कंपनीत महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप, पोलिसात 9 गुन्ह्यांची नोंद, 6 आरोपी अटकेत. हनुमानाच्या शेपटाप्रमाणे वाढते भोंदू खरातची संपत्ती, घोषित 42 कोटींवरून खरातच्या संपत्तीचा आकडा पोहोचला 200 कोटी पलीकडे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाचा पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, समरजित घाटके भाजपात परतले, विधान परिषद इच्छुकांमध्ये चुरस वाढली. संजय राऊतांचे पाकिस्तान प्रेम चर्चेत, लहरी ट्रम्पकडून पाकड्यांचे आभार, युद्धबंदीसाठी मोदींना श्रेय न मिळाल्याची टीका. मंत्रालयातील लाचखोर अधिकारी विलास लाड न्यायालयीन कोठडीत, 6 लाखांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात केली होती अटक. कर्जदारांना दिलासा, कर्जवाढ टळली, रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर स्थिर. बंडोबा, ट्रेम्पोबा, थंडोबा झाले, इराणविरोधात एकतर्फी सशर्त युद्धबंदीचा निर्णय. शस्त्रसंधी हा इराणचा विजय, इराणचे सर्वोच्च नेता मुस्ताबा खामेनींची प्रतिक्रिया. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष, इराणचा ध्वज घेऊन लाखो रस्त्यावर. आणि कच्च्या तेलाच्या किमती घटल्या, ब्रेंट WTI तेल $100 प्रति बॅरलच्या खाली, अमेरिका इराण युद्धविराम कराराचा परिणाम.